शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आता मोफत बी बियाणे वाटप सुरू. यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत, जे की 2026चा फॉर्म आहे. तर आता सर्वप्रथम तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे आणि तर तुम्हाला महाडीबीटी फार्मर लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे किंवा याची डायरेक्टली लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. पहिली लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर आपण यामध्ये इथं आलेलो आहोत. तर आता जे की तुम्हाला इंट्रोडक्शन इथं देण्यात आलेली आहे, ओकेवरती क्लिक करा किंवा इथून तुम्ही कट केलं तरी चालणार आहे. तर आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. तर इथून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. जर तुम्ही यावरती नोंदणी केलेली नसेल किंवा पहिले जर नोंदणी केलेली असेल तर आता वैयक्तिक शेतकरी यामध्ये तुम्हाला तुमचा फार्मर आय डी टाकून तुम्हाला इथून OTP टाकून लॉग इन करता इथं येणार आहे. यानंतर दुसरं जे यामध्ये शेतकरी गट यामध्ये तुम्हाला जे की आपण पहिले जे की ID आणि पासवर्ड टाकून इथून लॉग इन करता येत होतं, तर आता जर तुम्ही नवीन शेतकरी गट यावरती सिलेक्ट केलं तर फार्मर आय डी टाकून OTP टाकून लॉग इन करता येणार आहे. जर याआधी आपण जर लॉग इन करायचं असेल तर आपल्याला फार्मर आय डी टाकून लॉग इन करता येत होतं. शेतकरी गटमध्ये सिलेक्ट केल्यानंतर इथं महाडीबीटी पोर्टलवर 31 मार्च 2025 पूर्वी केले असेल तर यामध्ये तुम्हाला ID पासवर्ड टाकून लॉग इन करता येत होतं. तर आता रेड कलरवरती क्लिक केल्याच्या नंतर जर तुमचा ID पासवर्ड हरवलेला असेल तर यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे OTPद्वारे मागू शकता. तर आता यामध्ये भरपूर ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. यामध्ये आधारचं सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे. आधार थ्रू ID पासवर्ड किंवा फार्मर आय डीच्या माध्यमातून लॉग इन करता येणार आहे. तर आपण वैयक्तिक शेतकरी यामध्ये जे की आपण फार्मर ID कार्ड बनवलेलं आहे त्यामध्ये आपण आपला जो काही फार्मर ID नंबर टाकून OTP पाठवा या ऑप्शनवरती आपण याचा क्लिक करणार आहे. तर मी माझा जो काही फार्मर ID नंबर आहे इथं एंटर करून घेत आहे. फार्मर ID टाकल्यानंतर OTP पाठवा जसं मी यावरती क्लिक करेल तर इथं प्रोसेसिंग सुरू झालेलं आहे. तर आता जो काही माझा नंबर त्याला लिंक असेल त्यावरती एक OTP येईल. तर इन्फॉर्मेशन दाखवलेली आहे. OTP यशस्वीरित्या शेतकरी फार्मर आय डीशी लिंक मोबाईल नंबरवरती पाठवलेला आहे. तर जो काही आपल्याला OTP देखील आलेला आहे तर OTP सुद्धा आपण इथं एंटर करून घेऊया आणि OTP तपासा या ऑप्शनवरती आपण आता क्लिक करणार आहे. यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा प्रोसेसिंग इथं होणार आहे. एकही स्टेप मिस्टेक करू नका. आता नवीन इथं अपडेट्स इथं आलेले आहेत ते सुद्धा सांगणार आहे. त्याचप्रमाणे यासाठी ऑनलाईन अर्ज किंवा ऑफलाईन, तर ऑफलाईन अर्ज इथं आता बंद आहेत. तर ओकेवरती क्लिक करायचं. तर आपण आता यामध्ये लॉग इन झालेला तर आपली प्रोफाईल 100% आहे. घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. कशावरती? घटकासाठी अर्ज करा. तर यामध्ये कृषी यांत्रिकीकरण आहेत, सिंचन साधने व सुविधा आहे, बी बियाणे, फलोत्पादन, सौर कुंपण, त्याचप्रमाणे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघाती जे काही सुरक्षा योजना आहे. तर आपल्याला अर्ज करायचे आहे बी बियाण्यासाठी. तर यामध्ये तुम्हाला बाबी निवडा जे की 3 नंबरचं दिसेल बी बियाणे वितरण. यावरती क्लिक केल्याच्या नंतर वरती आपले सर्व डिटेल्स इथं येऊन जाईल. किती क्षेत्र आहे, काय आहे, सर्व आल्याच्या नंतर आता यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल. जर आपण इथं हंगाम सिलेक्ट केला तर इथं खरीप इथं आलेला आहे. खरीप सिलेक्ट करायचं आहे. यानंतर इथं तुम्हाला दिसेल खाली त्या ऑप्शन जर वरती क्लिक केलं घटकवरती तर तुम्हाला कापूस आणि ऊस दिसेल. पहिलं जे की आपण बी बियाण्यावरती जर क्लिक केलं तर यामध्ये वितरण, तर यामध्ये गळती धान्य दिसेल. एकच प्रकार दिसेल त्यामध्ये. यामध्ये कराड आहे, तीळ आहे, भुईमुग आहे, सूर्यफूल आहे, सोयाबीन आहे. जे तुम्हाला पाहिजे असेल त्या ऑप्शनवरती क्लिक करा. सोयाबीन पाहिजे असेल जर तुम्ही तुमच्या क्षेत्रानुसार जर टाकलं तर ही इथं घेणार नाही. फॉर एक्झाम्पल डेमोसाठी आपण 3 जर केलं तर इथं घेणार नाही. तर यामध्ये अशा पद्धतीनं तुम्हाला जे काही नोटिफिकेशन इथं येणार आहे. 1 हेक्टर यामध्ये जर आपण 2 हेक्टर केलं तरी घेणार नाही ते. तर तुम्हाला 0 लावायचं आहे. 0 पॉईंट त्यानंतर त्याची अमाऊंट टाकायची आहे. जसं की मी 0 पॉईंट इथं 20 करेल म्हणजे अर्धा एकर, तर इथं मला किती 15 किलो इथं मिळणार आहे. जर मी 1 एकर केलं 0.40 तर इथं मला 30 किलो प्रमाणामध्ये इथं बियाणं इथे देण्यात येणार आहे. जर मी 80 केलं म्हणजे 2 एकर तर 60 किलो मिळणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथून चेक करून घ्या की तुम्हाला किती धान्य पाहिजे. याचप्रमाणे तुम्ही घटकवरती क्लिक करून घटक त्याचप्रमाणे यामध्ये जे काही पिकं आहे ते तुम्हाला दाखवलेलं कशाचं बियाणं पाहिजे जतन करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथून तुम्हाला आता तुमचा घटक यशस्वीरित्या सक्सेसफुल झालेला आहे. याआधी जर तुम्ही एखाद्या फॉर्मचं पेमेंट केलेलं असेल तर तुम्हाला पेमेंट करायची आवश्यकता नाही. तर घटकासाठी अर्ज करा, पुन्हा त्यावरती क्लिक करायचं आहे. अर्ज सादर करा यावरती क्लिक करून जर तुमचं पेमेंट करायचं असेल तर इथं तुम्हाला दाखवेल फॉर्म सिलेक्ट करून इथून तुमचं पेमेंट करायचं राहते. तर आपलं पेमेंट ऑलरेडी झालेलं आहे. तर इथं घटक इतिहास पहा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथं आपण जे काही पुन्हा चेक करून घेऊया तर इथं येत नाही आहे. तर इथून आपल्याला 15 रुपयाचं जे काही पेमेंट आहे इथून करावं लागतं आहे.
घटकासाठी इतिहास पहा यावरती क्लिक करून लागू केलेले घटक यावरती क्लिक करून तुम्ही जे काही अर्ज सादर केलेला आहे हे तुम्हाला इथं दाखवेल। याचप्रमाणे आपण जे काही आता लेटेस्ट अर्ज इथं केलेला आहे त्यानंतर इथं पावती पहा यावरती क्लिक करून तुम्ही जे काही अर्जाची पावती आहे ते देखील इथून तुम्हाला पाहता येणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही बी बियाणासाठी ऑनलाईन अर्ज 2026 करिता सुरू झालेले आहेत। तर सर्व शेतकरी बांधवांनी घरबसल्या देखील हा जो फॉर्म आहे ते आता मोबाईलवरून देखील भरता येणार आहे। तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा। अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका।